तर नमस्कार मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये प्राइस ॲक्शनच्या माध्यमातून काय गोष्ट होऊ शकते याबद्दल डिस्कशन करूयात। या सिरीजमध्ये आपण एक 10 ते 12 लेक्चर्स आपल्या मराठी लँग्वेजमध्ये झाले की ज्याच्यामध्ये आपण फ्रेश, नॉन फ्रेश, प्रॉक्सिमल, डिजिटल लाईन, सप्लाय आणि डिमांड लाईनचं रिकग्निशन कसं करायचं, सिस्टीमसाठी ग्रेडिंग, ट्रेडिंगसाठी ग्रेडिंग सिस्टीम कशी करायची त्याबद्दल आपण चर्चा केली होती। परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता प्राइस ॲक्शनवरती जास्त फोकस करणार आहोत आणि प्राइस ॲक्शनचा उपयोग कशा पद्धतीने आपल्याला एंट्रीज आणि एक्झिटसाठी होऊ शकतो त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर जनरली प्राइस ॲक्शन जे आहे ते एक सगळ्यात महत्त्वाचा कॉर्नरस्टोन आहे टेक्निकल ॲनालिसिसमधला आणि त्याचा उपयोग जो आहे तो भरपूर दिवसांपासून होत आहे आणि त्यामध्ये ह्या प्राइस ॲक्शनच्या माध्यमातून भलेही कुठल्याही प्रकारचा ॲसेट किंवा इन्स्ट्रुमेंट असो किंवा सिक्युरिटी असो तुम्ही ट्रेड करताय, परंतु जर तुम्हाला प्राइस ॲक्शन लक्षात येते तर ॲटोमॅटिकली त्याच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येऊ शकतात। म्हणून एक प्राइस ॲक्शन जी आहे ना, एक युनिक टेक्निक आहे, एकमेव पद्धत आहे की ह्या एकमेव पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थितरित्या मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, मार्केटमध्ये काय पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या होऊ राहिल्यात त्याबद्दलची माहिती तिथे येते। त्याचबरोबर तिथं कंट्रोलमध्ये कोण आहे, खरेदीदार आहे की विक्रीदार आहे, ह्या पद्धतीच्या बाबतीतसुद्धा माहिती येते आणि त्या सर्टन पिरियड ऑफ टाईमसाठी गोष्टीसुद्धा लक्षात येऊन जाते। प्राइस ॲक्शन माध्यमातून केलेला ॲनालिसिस जो आहे तो क्लीन आणि सिम्पल असतो, एकदम सोपा आणि सरळ असतो। त्याच्यामध्ये काही प्रकारचं कॉम्प्लेक्सिटी किंवा काही प्रकारचं इंटर रिलेशन जे आहे ते काही गोष्टी नसतात आणि जनरली हे विदाऊट एनी इंडिकेटरचा उपयोग करून जो आहे ह्या प्राइस ॲक्शनचा उपयोग जो आहे तिथं केला जातो। कारण इंडिकेटरवरती अवलंबत्व असणारे जे भरपूर काही गोष्टी असतात आणि ते इंडिकेटर जनरली लॅगिंग किंवा लीडिंग टाईपमध्ये असतात। जर ते लॅगिंग जर असेल तर मूव्ह झाल्यानंतर तुमच्या एंट्रीज तिथं होण्याची शक्यता जी सगळ्यात जास्त असते आणि जर तिथं मूव्ह झाली आणि तिथं तुम्ही लॉंग करताय किंवा तिथं मूव्ह खालच्या बाजूस झाली तिथं तुम्ही शॉर्ट करताय तर त्यामध्ये जे आहे तिथं तुमचे चुकण्याची सगळ्यात जास्त चान्सेस, शक्यता जी ते इथं होण्याचे असतात। याबरोबरच प्राइस ॲक्शन जे एक सिम्प्लिसिटी आणि इफेक्टिव्हनेसच्या तर कॉन्टेक्स्टवरती तर सगळ्यात मोठी आहे आणि त्याच्यामुळं हे एक महत्त्वाचं बॅकबोन आहे टेक्निकल ॲनालिसिसमधलं की ज्या माध्यमातून प्राइस ॲक्शनच्या माध्यमातून आपल्याला जी ती व्यवस्थितरित्या आयडिया येऊन जाते आणि कुठल्या प्रकारचं कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो बॅकबोन का बरं, कारण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो तयार होऊ राहिला, क्रिएट होऊ राहिला त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला जी आहे ती व्यवस्थित आयडिया तिथे येऊन जाते की ज्याच्यामध्ये ह्या कॅन्डलस्टिक्समध्ये जसे की पिन बार्स आपण सुद्धा कन्सिडर करू शकतो की हे एक प्राइस ॲक्शनचं उपयोग असणार आहे। जसं की हेड अँड शोल्डरसुद्धा पॅटर्नचा जो आहे ना आपण व्यवस्थितरित्या उपयोग तिथं करू शकतो या प्राइस ॲक्शनच्या माध्यमातून। याबरोबरच आणखीन जर कॅन्डलस्टिक जर कन्सिडर करायचं जर झालं तर त्यामध्ये डबल टॉप किंवा डबल बॉटमचा जो उपयोगसुद्धा आपण इथं याच्यामध्ये इफेक्टिवली जे आहे ते व्यवस्थितरित्या उपयोग करू शकतो। भरपूर काही गोष्टींचा उपयोग जो आहे तो तिथं आपल्याला होताना दिसू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला एक सर्टन पॅटर्न जे आहे ते लक्षात येतात आणि एकदा सर्टन पॅटर्न जर व्यवस्थितरित्या लक्षात आले मित्रांनो तर ॲटोमॅटिकली त्या ॲसेटमध्ये, त्या सिक्युरिटीमध्ये, त्या क्लासमध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे की नाही याच्याबद्दलची आयडिया ती पॅटर्न्स एकदा लक्षात आलं तर आपलं जो पुढचं लक्ष असतं ते म्हणजे बेसिंग स्ट्रक्चरकडं आपण अंडरस्टँडिंग देतो की रिव्हर्सल जर आहे तर ह्या बेसिंग पॅटर्नमध्ये कुठल्या पद्धतीचा चीज तिथं तयार होऊ राहिली ते महत्त्वाचं आहे। ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल चर्चा केली होती की जर अशा पद्धतीचा रॅली, बेस आणि रॅली पद्धतीचं गोष्ट असेल तर याच्यामध्ये आपल्याला ते बेसिंग स्ट्रक्चर ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण ह्या बेसिंग स्ट्रक्चरमधनं आपल्याला आयडिया येणार आहे की याच्यामध्ये लोकेशन ऑफ प्रॉक्सिमल लाईन आणि लोकेशन ऑफ डिजिटल लाईन कुठं पद्धतीने कुठल्या लोकेशनला आपल्याला तिथं प्लेस करायची, कारण चा उपयोग, त्याचा विनियोग जो आहे तो आपल्यासाठी वन ऑफ द बेस्ट पद्धतीने राहणार आणि याची आयडिया जी ती आपल्याला त्या माध्यमातून येऊन जाईल। तर ह्या गोष्टीमधला ह्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पिन बार। तर पिन बार काय असतात, दोन प्रकारचे पिन बार असतात। तुमच्या माहितीकरता मी इथं सांगतो, टायटल इथं लिहितो पिन बार। जसं की पिनसारखा असतं आणि एक मोठा बार असतो त्यामध्ये पद्धतीमध्ये अशा पद्धतीचा पिन बार असतो का ज्याच्यामध्ये अप्पर शॅडो किंवा लोअर शॅडो ही सगळ्यात मोठी असते आणि बॉडी जी ती छोटी असते। हा जो पिन बार मी इथं काढला आहे
याला आपण असं म्हटलं जातं बुलिश पिन बार. हा हॅमरशी साधर्म्य असणारा आहे, परंतु याच्यामध्ये जी लांबी जी असते लोअर शॅडोची किंवा अपर शॅडोची ती सगळ्यात मोठी असते. आणि जर बेरिश पिन बार जर काढायचं जर झालं तर अशा पद्धतीचं ना अप्पर शॅडो जो आहे तो भरपूर मोठा असतो. त्याच्यानंतर एक छोटीशी बॉडी तिथं आपल्याला बनताना दिसते आणि खालच्या बाजूला जी आहे ती लोअर शॅडो तिथे दिसते. आणि ह्या पिन बारला जे आहे ते बेरिश पिन बार असं म्हटलं जातं. ह्या पिन बारच्या बेसिसवरती सुद्धा, ह्या प्राईस ॲक्शनच्या बेसिसवरती सुद्धा किंवा ह्या कॅन्डलस्टिकच्या बेसिसवरती सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा ट्रेड होताना दिसतो. तर सगळ्यात महत्त्वाचं मेन पार्ट काय काय आहे ते आपण बघूयात. ही आपल्याला बॉडी दिसते की जी एक छोटीशी बॉडी, ज्याला आपण स्मॉल बॉडी असं म्हणतो, आणि ती जी विक जी आहे ती विक किंवा टेल आपण म्हणतो, ती एक लॉंग असते. लॉंग शॅडो किंवा टेल असं सुद्धा म्हणलं जातं. ह्या लॉंग शॅडो किंवा टेलवरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की नेमकं काय तिथं घडू राहिलं आहे. तर सिमिलरली ही छोटीशी त्याची बॉडी असते. या छोट्या बॉडीबरोबर त्याची जी बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या मोठ्या असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला आयडिया येऊन जाते की ही टेल आणि ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मोठ्या होताना दिसतात. याबरोबरच ह्या ज्या पिन बार जे ते स्ट्रॉंग रिजेक्शन त्या पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जनरली दाखवतात. म्हणजे आयडियल सिनारिओ जर पिन बारचा जर बघितला तर त्या आयडियल सिनारिओमध्ये आपल्याला ही गोष्ट कळते की किंमत जी आहे ती टेस्ट कशाला करते. किंमत ही त्याच्या सप्लाय किंवा डिमँड झोनला टच करून तिकडून टच केल्यानंतर एक स्ट्रॉंग रिजेक्शन जी आहे तिथं क्रिएट करून प्राईस जी ती रिजेक्ट होऊन जाते. म्हणजे त्या सप्लाय किंवा डिमांड झोनला टच केल्यानंतर त्या तिथं किमतीचं रिजेक्शन होऊन जातं. समजा ह्या बुलिश पिन बार केव्हा होणार आहे, ज्यावेळेस तो डिमांड झोनला टच करून जो आहे तो प्राईस बाउन्स करणार आहे. आणि बेरिश पिन बार केव्हा स्टार्ट होणार आहे, ज्यावेळेस किंमत जी ती त्याच्या सप्लाय झोनला टच केल्यानंतर तिकडनं रिजेक्ट होणार आहे खालच्या बाजूला. म्हणून हे जे पिन बार जे आयडियल सिनारिओज आहेत, ज्यावेळेस प्राईस ही त्याच्या डिमांड किंवा सप्लाय झोनला टच करते त्यावेळेस प्रेझेन्स जो असतो पिन बारचा तयार होतो आणि तो जनरली प्रॉक्झिमल लाईनपासूनच, म्हणजे ही जी लाईन तुमची असणार आहे ती प्रॉक्झिमल लाईन असणार आहे आणि ही वरची लाईन डिस्टल लाईन असणार आहे. डिमांड केसमध्ये प्रॉक्झिमल लाईन वरती शिफ्ट होईल आणि डिस्टल लाईन जी ती खालच्या बाजूला शिफ्ट होऊन जाईल. आणि म्हणून पिन बार एक इफेक्टिव्ह ट्रेड सिग्नल आहे का ज्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीची आयडिया जी ती ट्रेडबद्दल येऊन जाते. तर मला असं वाटतं तुम्ही ही गोष्ट जी तुमच्या वहीमध्ये नोंदवहीमध्ये नक्कीच लिहून घ्या, कारण या पिन बारचा उपयोग कशा पद्धतीने चार्टवरती करायचा त्याबद्दल आपण आता ह्या एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूयात. तर जनरली भरपूर काही पिन बार जे ते आपल्याला वेळोवेळी बघायला दिसतात. आता हा जर वन डेचा टाईमचा जर चार्ट बघितला ब्रिटिश पाऊंड आणि US डॉलरमधले, जो की करन्सी पेअरमधला हा एक एक्झाम्पल आपल्यासमोर आहे. तर ह्यामध्ये जर आपण जर कन्सिडर जर केलं तर इथे एक टॉप झाला होता आणि त्या टॉपनंतर प्राईस जी आहे ती 1.31424 म्हणजे 1.31424 पर्यंत आणखीन गेलेली नाही आहे. हा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बेसिक स्ट्रक्चर जर बघितलात तर ते जे बेसिक स्ट्रक्चर आहे इकडनं पुलबॅक करून जवळजवळ याच्यापर्यंत आपल्याला जाताना दिसतंय. तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे, एक महत्त्वाचा मुद्दा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने आपल्याला बेसिक स्ट्रक्चर करण्याचं गरजेचं आहे. हा ड्रॉप झाला, नंतर बेस झाला, नंतर पुन्हा ड्रॉप, पुन्हा बेस, पुन्हा फॉल, अशा पद्धतीने जी किंमत आहे आपल्याला फॉल होताना दिसते. तर जर मी ह्या पर्टिक्युलर बेसिक स्ट्रक्चरला जर हायलाईट केलं आणि याच्यामधली ह्या कॅन्डलपर्यंत हा जर सप्लाय झोन जर काढला, ही जी कॅन्डल इकडे क्वालिफाय होती मित्रांनो, ती जी आहे ती पिन बारसाठी क्वालिफाय होत नाही आहे, एक इन्व्हर्टेड हॅमरसाठी क्वालिफाय होते. म्हणजे आपण जो क्रायटेरिया आत्तापर्यंत डिस्कस केला त्यामध्ये आपल्याला होताना ती गोष्ट जी आहे ती दिसत नाही आहे. पण जर जसं जसं आपण खालच्या बाजूला येऊ या स्ट्रक्चरमध्ये, त्या खालच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला एक स्पेसिफिकली पिन बार जो आहे तो हायलाईट होऊन जाईल. लेट मी हायलाईट यू हिअर इथे. तर तो पिन बार झाला आहे, परंतु त्या पिन बारसाठी कुठे बेसिक स्ट्रक्चर आहे का प्रिव्हियसली, तर नक्कीच त्याचं जे उत्तर जे आहे नक्कीच हो आहे. कारण इथं जर तुम्ही बघितलात तर फॉल, बेस, पुन्हा म्हणजे ड्रॉप, बेस, ड्रॉप, पुन्हा बेस आणि त्याच्यानंतर फॉल होताना दिसतोय. म्हणून जर मला बेसिक स्ट्रक्चर इथं जर काढायचं त्याच्यामध्ये ह्या डाऊनफॉलच्या कंडिशनमध्ये ही पर्टिक्युलर कॅन्डल तिथं मला होताना दिसते आणि तो जो हाय जो आहे डिस्टल आणि प्रॉक्झिमल लाईनच्या हिशोबाने तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर कशा पद्धतीने त्याच बेसिक स्ट्रक्चरमध्ये ह्या पर्टिक्युलर सिक्युरिटीमध्ये त्याने टॅप करून किंमत जी आहे कशा पद्धतीने टॅप करून रिजेक्ट झालेली याच्याबद्दलची जी आयडिया जी ती आपल्याला येऊन जाते. मग हे एक्झाम्पल आपल्याला काय सांगतं आहे, हे एक्झाम्पल आपल्याला हे सांगतं आहे की हा पर्टिक्युलर जो झोन जो आहे हा एक
फ्रेश झोन आहे. म्हणजे याच्यावरनं आपल्याला आयडिया येते की हा हे जो झालेला आहे हा एक काय स्मॉल सप्लाय झोन आहे, पुरवठावाला हा एक झोन आहे. त्यामध्ये ही तुमची प्रॉक्सिमल लाईन आहे आणि ही वरची जी आहे ती डिस्टल लाईन आहे. ह्या डिस्टल लाईनला टच केल्यानंतर प्राईस जे आहे एक नाईस डाऊन ट्रेंडमध्ये होते आणि हा फ्रेश सप्लाय झोन म्हणजे हा एक जनरली याला म्हटलं जाईल फ्रेश सप्लाय झोन. आणि फ्रेश झोनमध्ये प्राईस टॅप केल्यानंतर जसं की एक्झॅक्टली त्या प्राईसने त्या सप्लाय झोनला टॅप केल्यानंतर जनरली तिथं एक पिन बारसारखी कॅन्डल जी ती तयार केली. खालच्या बाजूला लोअर शॅडो एकदम झिरो आहे आणि हा पिन बार चालू झाला म्हणजे काय झालं, त्याने एक्झॅक्टली त्याच्या सप्लाय झोनला तिथं काय केलं, टॅप केलं. ज्या ऑर्डर्स तिथं पेंडिंग होत्या त्या सप्लाय झोनच्या ऑर्डर्सला टॅप केल्यानंतर तिकडं आपल्याला तिथे फॉल होताना तो दिसतोय. म्हणून ॲज सून ॲज किमतीने त्या सप्लाय झोनला टच केल्यानंतर फर्स्ट टेस्टला टच केल्यानंतर त्यावेळेस आपल्याला असं कळतं की तिथं मार्केट सेंटिमेंट जे आहे ते शिफ्ट होऊ राहिलेत आणि पुन्हा एकदा किंमत जी अप ट्रेंडमध्ये चालली होती, ज्या स्ट्रॉंगर कॅन्डलच्या बरोबर चालली होती, ती आता कशामध्ये चेंज होऊ राहिली, इट इज टर्न इन टू डाऊन ट्रेंड. ती कशामध्ये बदल करू राहिली आहे, डाऊन ट्रेंडमध्ये बदल करू राहिली. आणि किती वेळा करू राहिली, ती फक्त एक 4 ते 5 दिवसासाठी गोष्टीसाठी आपण करू राहिली. तर याच्याबद्दलचे आपल्याला आयडिया आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की कीप इन माइंड, कायम लक्षात ठेवा की सगळेच पिन बार जे आहेत ते वर्क करतील असं नाही आहे आणि ब्लाइंडली फक्त पिन बार तिथं झाला आहे म्हणून त्या ट्रेडमध्ये एंट्री करणं एक चान्सेस राहील की तुमचा जो ट्रेडचा जो अकाउंट जो आहे तो ब्लोन अप करू शकतो, तुमचा लॉसेस जो आहे तो हे करू शकतो. म्हणून याच्याबद्दल आपल्याला प्रॉपरली तो फ्रेश झोन आहे की नाही, प्रॉपरली तिथं बेसिक स्ट्रक्चर आहे की नाही, तुमचे लोकेशन ऑफ डिस्टल आणि प्रॉक्सिमल तिथं तुमच्यासाठी आहे की नाही, रिस्क रिवॉर्ड तो आहे की नाही, की जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये स्कोरिंग सिस्टीमबद्दल बोललो. त्या स्कोरिंग सिस्टीममध्ये सॅटिस्फॅक्टरी स्कोर कमीत कमी 6 ते 9च्या आसपास तिथं आहे की नाही, त्याच्याबद्दल आपल्याला जो आहे ना तो व्यवस्थितरित्या आयडिया जो आहे तो आला पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्या माध्यमातून आपल्यासाठी एकदम व्यवस्थितरित्या जी ती गोष्ट होऊन जाईल. म्हणून इथं जर तुम्ही ह्या स्ट्रक्चरला जर बघितलं तर ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला एक व्यवस्थितरित्या आयडिया येऊन जाईल की किंमत जी आहे ती ह्या पर्टिक्युलर सप्लाय झोनला टच केली. त्याच्यामध्ये हे बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय आणि ह्या ग्रीन कॅन्डलचा लो, की कारण याची ओरिजिनल डायरेक्शन जी ती डाऊन ट्रेंड होती, त्याच्यामुळं ती रेड कॅन्डल ही प्रिव्हियस रेड कॅन्डल न घेता ह्या ज्या 2 ग्रीन कॅन्डल आहेत, ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय आणि लो करून तो आपण सप्लाय झोन जो आहे तो टॅप केला आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थितरित्या किमतीचा जो आहे तो गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आपल्याला तिथे येतात. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला ट्रेडमध्ये ज्यावेळेस आपण कुठेतरी ट्रेडमध्ये घुसत असतो त्याबद्दलची आपल्याला आयडिया जी ती व्यवस्थितरित्या येणं गरजेचे आहे. असंख्य अशा प्रकारचे पिनबार जे आहेत तुम्ही तिथं व्यवस्थितरित्या ओळखू शकता. त्या माध्यमातून तुम्हाला आयडिया जी आहे ती लक्षात येऊ शकते. कारण एकदा जर तुम्हाला ती आयडिया जर लक्षात जर येऊन गेली तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्या झोन्सला त्या गोष्टींना जे आहे ते लक्षात घेऊ शकता. अशा पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये जे आहेत चांगल्या पद्धतीने लक्षात येऊ शकतात. तर हे महत्त्वाचा पॉईंट, हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो एकदम कन्सिडरेबल गोष्ट जी आहे ती ह्या पिनबारच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ते महत्त्वाचा पॉईंट, हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ह्या पिनबारच्या स्ट्रॅटजीमध्ये, म्हणजेच सगळे काही गोष्टी ज्या आहेत त्या पिनबारमध्ये वर्कआउट होतील असं नाहीच आहे. नक्कीच त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टींना जे आहे ना व्यवस्थितरित्या समजून घेणं पण गरजेचं आहे. आणि त्याच्यावरनं आपल्याला आयडिया पण येऊन जाते की किमतीला नेमकं कशा पद्धतीने टॅप इन करायचं आहे, किमतीला कशा पद्धतीने मूव इन करायचं आहे, याच्याबद्दलचा जो आयडिया जो आहे, याच्याबद्दलचा जो टास्क जो आहे तो मला लक्षात येणं पाहिजे. ते तर एक्झाम्पल आपण GBP USDच्या चार्टवरनं घेतलं. आपल्या इंडियन मार्केटमध्ये सुद्धा सगळे काही एक्झाम्पल्स तुम्ही चेक करू शकता. त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एक आयडिया जी प्रॉपरली ती सुद्धा येऊ शकते. तर हे एक त्याच्यासाठी क्वालिफाय होत नाही आहे. तर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघूयात आता. तर जर इथं आपण जर चार्ट जर बघितला, लेट मी शो यू द डिफरंट चार्ट. हा एक चार्ट आहे डेली टाईम फ्रेममध्ये एका सिक्युरिटीचा. ह्या सिक्युरिटीमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर एक्झॅक्टली त्या लेवलच्या आसपास तर आपल्याला ते पिन बार जे जवळून दिसत नाही, त्याच्यात थोडेसे प्लेसला इथं बघा पिन बार झाला. आणि जर अशा पद्धतीने थोड्याशा
एक्सपेल प्लेसला म्हणजे एकदम एक्सटेरियर प्लेसला जर अशा पद्धतीचा पिनबार होतोय तर त्या पिनबारचा तुम्ही सिच्युएशन बघू शकता, जवळजवळ 6400 पासनं तो करेक्ट होत होत खालच्या बाजूला बेसच्या दृष्टीने जो आहे तो आपल्याला येताना दिसतोय. तर हे महत्त्वाचे पॉइंटर, हे महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते आपण कन्सिडर जे आहे ते केले गेले पाहिजे. दुसरा जो पॉइंटर आपल्याला बघायचा, दुसरा जो मुद्दा आपल्याला बघायचा, दुसरा जो कॅन्डलस्टिक बघायचा, जो की प्राइस ॲक्शनमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंटर आहे, तो म्हणजे त्या पॉइंटरमध्ये ते असतं इनसाईड बार. जसं की इनसाईड बारचं जर आपण बघितलं तर इनसाईड म्हणजे आतमधला बार असणारा कॅन्डलस्टिक पॅटर्न जो येतो ह्या इनसाईड बारमध्ये होतो. तर इनसाईड बारमध्ये पहिली जी कॅन्डल असते मित्रांनो ती भरपूर मोठी असते, तिची रेंजसुद्धा मोठी असते आणि त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल, तिसरी कॅन्डल, चौथी कॅन्डल जी आहे कंटिन्युअसली त्याच्याच रेंजमध्ये होत जाते आणि त्याला जनरली काय म्हटलं जातं, इनसाईड बार कॅन्डल असं म्हटलं जातं. ह्या इनसाईड बार कॅन्डलच्या नंतर जी कुठली गोष्ट होणार आहे त्यानंतर आपल्याला गोष्ट फुल्ली मूव देताना आपल्याला ते दिसणार आहे ज्यावेळेस त्याची रेंज तुटत असणार आहे. जसं की आता जर तुम्ही निफ्टी 50मध्ये बजेटच्या दिवसाचा जर लो जर बघितला, त्या निफ्टी 50च्या बजेटचा जो दिवस होता त्या दिवशी एक अशा पद्धतीची हॅमर कॅन्डल झालेली होती आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली एक अशा पद्धतीची कॅन्डल आपल्याला होता दिसली आणि त्यानंतर जर बघितलं तर तिसरी कॅन्डलनी एक चांगल्या पद्धतीचा ब्रेकआउट दिला. म्हणजे तो जो ब्रेकआउट होता तो वरच्या बाजूला इनसाईड बारचा ब्रेकआउट होता. आपण त्या एक्झाम्पलमध्ये पण बघूयात की कशा पद्धतीने ह्या इनसाईड बारचा ब्रेकआउट तिथं होतो. म्हणजे सिम्पल गोष्टी कशा तुम्ही लक्षात ठेवू शकता याच्याबद्दल आहे. म्हणून ट्रेडरचं जे लक्ष असतं त्या अशा पद्धतीच्या उपयोगासाठी तिथं होत असतं आणि ट्रेडर जे अशा पद्धतीच्या इनसाईड बार स्ट्रॅटर्जीवरनं अगेन्स्ट द ट्रेंड जे किंवा ट्रेंड फॉलोइंग च्या विपरीत दिशेमध्ये जो आहे ते इनसाईड बारच्या माध्यमातून त्यांचे ट्रेड्स जे आहेत ते घेऊ शकतात. म्हणून याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इनसाईड बार कॅन्डल ज्यावेळेस बघत असतो ती एक किंवा दोन कॅन्डल असतील असं नाही, तिथं 4सुद्धा होऊ शकतात किंवा 7सुद्धा होऊ शकतात किंवा 11सुद्धा होऊ शकतात किंवा 15सुद्धा होऊ शकतात. तुमचं तिथं ऑब्झर्वेशन असणं गरजेचं आहे. कारण इनसाईड बार तुमच्या एकदा लक्षात आलं, तुम्ही जनरली ट्रेड जो घेणार आहात तो आयदर अगेन्स्ट द ट्रेंड राहील म्हणजे इन डायरेक्शन ऑफ द ट्रेंड राहील किंवा अगेन्स्ट द ट्रेंड राहील. ही गोष्ट तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येणं हे गरजेचं आहे आणि हा पॉइंटर या इनसाईड बार स्ट्रॅटर्जीसाठी महत्त्वाचा आहे. तर निफ्टी 50चं मी तुम्हाला आता जस्ट म्हटलं होतं की इनसाईड बारचा जो कॅन्डलचा जो पॅटर्न जो आहे तो तिथं आपल्याला होता दिसला. तर ह्या निफ्टी 50चा जर चार्ट जर तुम्ही व्यवस्थितरित्या इथं जर बघताल तर तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येऊन जाईल की इनसाईड बार नेमकं कशा पद्धतीनं होतं. जर तुम्ही ही बजेटच्या दिवसाची जर कॅन्डल जर ऑब्झर्व जर व्यवस्थितरित्या केली, मी तुम्हाला त्याच्यासाठी हायलाईट करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं इनसाईड बार काय. तर ही जी पर्टिक्युलर कॅन्डल जी आहे, लेट मी इरेज दिस सो लक्षात येईल तुमच्या व्यवस्थित. हां, जर इनसाईड बार जर कॅन्डल जर बघायची जर झाली तर इथं बघा हा बजेटचा जिथं मी कर्सर ठेवला आहे तो बजेट डेचा हाय होता, हा बजेट डेचा हाय आणि बजेट डेचा लो इथे बघा. ओके, जो क्रायटेरिया मी तुम्हाला म्हटलं होतं त्या क्रायटेरियाच्या हिशोबाने ही जी कॅन्डल जी आहे ही कॅन्डल आपल्याला क्वालिफाय होते, भलेही त्याला लोअर वीक आहे. ही कॅन्डल इनसाईड बारसाठी क्वालिफाय होते, इनसाईड बारसाठी क्वालिफाय झाले. त्यानंतर बघा ही 2 नंबरची कॅन्डल आणि 3 नंबरची कॅन्डल आणि ज्यावेळेस इनसाईड बारचं ब्रेकआउट आलं अगेन्स्ट द ट्रेंड म्हणजे खालच्या बाजूला ट्रेंड होता, इथं अगेन्स्ट द ट्रेंड ज्या कोणी ट्रेडरनी पोझिशन ज्या आहेत ते व्यवस्थितरित्या बनवलेल्या असतील, अगेन्स्ट द ट्रेंड पोझिशन्स बनवलेल्या असतील तर त्यांना मार्केटनी ह्या इनसाईड बारच्या ब्रेकआउटला कशा पद्धतीचं रिस्क रिवॉर्ड जो आहे तो दिला असेल ती गोष्ट महत्त्वाचं आहे. म्हणून याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय की जनरली ज्यावेळेस किंमत त्याच्या एखाद्या समजा फॉर एक्झाम्पल ह्या झोनला आपण जर कन्सिडर आउट जर केलं तर हा इथं जो टॅप केला होता तो एक नॉन फ्रेश झोन होता. काय होता? नॉन फ्रेश आणि नॉन ओरिजिनल झोन. परंतु ज्यावेळेस किंमत अशा पद्धतीने त्या झोनला टॅप करते त्या टॅपबरोबरच आपल्याला ही पण गोष्ट लक्षात असली पाहिजे की इथे एक इनसाईड बारचा कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो बनू राहिला आहे आणि जर किंमत त्याच्यापासनं एक बाउन्स बॅक जर करते तर ॲटोमॅटिकली आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जी ती होणार आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला ट्रेड जो आहे एका इनसाईड बारच्या आतमध्ये ट्रेड ज्यावेळेस आपल्याला करायचा असतो त्यामध्ये एक गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची, ध्यानात ठेवायची की तुम्ही एक सेफ
एंट्रीवालं जे सिच्युएशन जे आहे ते आपल्यासाठी इनसाइड बारच्या माध्यमातून होत असतं. भलेही तो आपल्यासाठी क्वांटिफाय एक फ्रेश झोन होत नाही आहे, भलेही तो एक नॉन ओरिजिनल झोन आहे, पण त्या माध्यमातून आपल्याला कळतं की आपण एक कॉमन डिमांड झोनच्या आसपास जी आहे आपली बाईंग ऑपॉर्च्युनिटी जी ती क्रिएट करू राहिलो आहे. आणि त्या डिमांड झोनला जर आपण ॲटोमॅटिकली स्मार्ट मनी प्लेयर बरोबर जर किमतीला जर टॅप करत असो तर ॲटोमॅटिकली महत्त्वाचं असणार आहे. याच्यामध्ये जो सेकंड किंवा थर्ड बार जो असणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण तो जो आहे त्या बेसिंग स्ट्रक्चरमध्ये ह्या इनसाइड बारचा बेसिक स्ट्रक्चरमध्ये सेकंड आणि किंवा थर्ड कॅन्डल जी ती तयार होत असती ती ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये. जनरली तुम्ही जर इथं जर बघितलं तर हा एक ड्रॉपचा होता, ड्रॉप नंतर इथं एक बेसिंग झालं आणि बेसिंग नंतर आता एक नेक्स्ट लेग ऑफ रॅली उरायला, म्हणजे ड्रॉप ड्रॉप नंतर बेस आणि रॅली. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आपल्याला होतं आहे हे ड्रॉप बेस आणि रॅली स्ट्रक्चरमध्ये होतं आहे. म्हणजे हे काय रिव्हर्सल आहे, रिव्हर्सल पॅटर्न हा. आणि रिव्हर्सल पॅटर्न जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ह्या रिव्हर्सल पॅटर्नवरनं तुम्हाला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती व्यवस्थितरित्या येऊन जाईल आणि त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता. तर इनसाइड बारचं हेच महत्त्वाचा मुद्दा असतो की जनरली थर्ड जो कॅन्डल जो असतो इनसाइड बारमध्ये, आता जर तुम्ही जर बघितलं फर्स्ट सेकंड थर्ड, तर सेकंड बारबद्दल तर आपण फॉर्म इथं हे केलं आहे. सेकंड फॉर्म इथं पहिला हा स्ट्रक्चर होता, हा सेकंड कॅन्डल होता आणि हा थर्ड कॅन्डल आहे. तर फर्स्ट आणि सेकंड जे आहे ते कंटिन्युएशनवाले ट्रेंडमध्ये होताना दिसले, म्हणजे ड्रॉपमध्ये कंटिन्युएशन करताना दिसलं. परंतु थर्ड बार जो जनरली असतो तो एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो, कारण इथं कंटिन्युएशन होण्याऐवजी काय केलं किमतीने खालच्या बाजूला ओपन केलं आणि अगेन्स्ट द ट्रेंड जे आहे ती मूव्ह करताना दिसली. आणि ज्यावेळेस किंमत जी आहे त्याच्या डिमँड झोनच्या आसपास आहे, समजा इथं हा एक डिमँड झोन आहे त्याचा, भलेही तो ओरिजिनल नॉन फ्रेश झोन आहे, डिमँड झोनला ज्यावेळेस किमतीने टच केला आणि त्याच्या दिशेमध्ये जाण्याऐवजी अगेन्स्ट द ट्रेंड मूव्ह करण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या बारने, त्यावेळेसच आपण समजून घ्यायचं की अगेन्स्ट तिथं जाऊ राहिलं आहे आणि त्याने त्याच्या डिमँड झोनला टॅप केलं. कारण हिस्टॉरिकली तुम्ही इथं जर बघितलं तर नंबर ऑफ टाईम जे किमतीने त्या झोनला रिटेस्ट केलं होतं, म्हणून हा एक नॉन फ्रेश ॲज वेल ॲज नॉन ओरिजिनल झोन झालेला होता. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही डिमँड झोनच्या आसपास तुम्हाला दिसतं इथं कंटिन्युएशन होण्याऐवजी रिव्हर्सल होऊ राहिले, म्हणून त्यावरनं तुम्हाला आयडिया येऊन जाते की किंमतीमध्ये तुम्हाला एंटर जर करायचं आहे लिमिट किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून जे तुम्ही तिथं हे करू शकता. म्हणून इनसाइड बारचे ज्या कॅन्डल जे आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड कॅन्डल कंटिन्युएशन इन द ट्रेंड होत आहे. थर्ड कॅन्डलनी जे ते गॅप डाऊन करून एक बाउन्स बॅक केला आणि त्याचं जे मोमेंटम जे ते चांगल्या पद्धतीने कॅप्चर जे आहे आपल्याला होताना तिथं दिसतंय. आणि हा एक महत्त्वाचा पॉईंट, हा एक महत्त्वाचा पॅटर्न जो आहे तो आपण इथे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग व्हाईल ट्रेडिंगमध्ये ह्या गोष्टीकडं आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तिसरा महत्त्वाचा एक रिपिटेटिव्ह पॅटर्न आहे, त्याच्याबद्दल भरपूर व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न. तर जनरली इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो कुठल्या पद्धतीने होतो, कशा उपयोगात होतो त्या करणं पण गरजेचं आहे. तर ऑलरेडी एक टिपिकल हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये 3 पिक्स असतात आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरमध्ये जो आहे जनरली टिपिकल 3 बॉटम्स असतात. त्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. आणि त्याचं जे लोकेशन जे आहे तर ते कशा पद्धतीने लोकेशन होतं, लेट मी शो यू आगे फर्स्ट देन वी विल गो फॉर दॅट. जसं की एक रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो अशा पद्धतीने तयार होतो. रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न त्याची जी नेकलाईन जी असते ही नेकलाईन NL मी त्याला म्हणतो. हे लेफ्ट शोल्डर आहे, हे तुमचं हेड आहे आणि हे राईट शोल्डर आहे. हे अप ट्रेंडमध्ये हा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतो आणि ज्यावेळेस अप ट्रेंडचा एंड होण्यासाठी तयार झालेला असतो त्यावेळेस तिकडनं एक स्ट्रॉंग रिव्हर्सल आपल्याला होताना दिसतं. म्हणजे अप ट्रेंडमध्ये तुम्हाला रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो क्रिएट होताना दिसेल आणि एक बेसिंग झाल्यानंतर जिथं बेसिंगमध्ये 3 पिक्स झाल्यानंतर किंमत जी आहे तिकडनं आपल्याला एक स्ट्रॉंग रिव्हर्सल करताना दिसेल. म्हणून हा एक रिव्हर्सल पॅटर्न आहे आणि आपलं ऑलरेडी ह्या सिरीज चालू केल्यापासून आपण रिव्हर्सल पॅटर्नला किंवा रिव्हर्सल झोनला आपण जास्त वेटेज देतो आहे, ना की आपण
लोअर टाईम फ्रेमवाल्या गोष्टीला जे आहे आपण जास्त महत्त्व देतो आहे. तर याच्याकडं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे एक अपट्रेंड मध्ये जे आहे ते सगळ्यात महत्त्वाच्या पद्धतीने एक सप्लाय झोनच्या आसपास, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जो आहे तो एक सप्लाय झोनच्या आसपास क्रिएट होताना आपल्याला दिसतो. आणि हे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या हेड अँड शोल्डर पॅटर्न्सकडे जे आहे ना आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे. या 4 तासाच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने जर आता निफ्टी 50मध्ये ते बघणं एकदम चुकीचं राहील. त्याच्याऐवजी युरो जपानी करन्सीमध्ये आपण पेअरमध्ये बघूयात की तिथे कुठे हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो आपल्यासाठी 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये बनतो आहे का, म्हणजे त्याच्यावरनं जे आपल्याला व्यवस्थितरित्या आयडिया जी ती येऊन जाईल. म्हणून जस्ट हेड अँड शोल्डर पॅटर्न 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये आपण चेक करतो. हां, इथे दिसतो आहे. इथं जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलात तर जनरली इथे सुद्धा होऊ शकतो. ओके, इथं जर तुम्ही बघितलात तर ऑलरेडी हे एक डिमॅन्ड झोनचं इंटिमेशन आहे. तर डिमॅन्ड झोन कशा पद्धतीने बघा, इकडे रॅली, एक बेसिंग स्ट्रक्चर, पुन्हा रॅली, अशा पद्धतीने इथं सुद्धा एक शॉर्ट बेसिंग स्ट्रक्चर आहे. आणि त्या बेसिंग स्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितला तर हा एक काय आहे तुमचा डिमॅन्ड झोन आहे. तर हा पर्टिक्युलर काय झाला तुमचा डिमॅन्ड झोन झाला. त्याच्यामध्ये लोकेशन ऑफ प्रॉक्सिमल आणि डिस्टल लाईन झाला. त्याचा हा कलर जो आहे तो मी चेंज करतो आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या ह्या 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न इकडे क्रिएट होतो आहे, सॉरी. तर इथं जर बघितलात तर रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न हां इकडे पण असेल. हां इथे ओके, आपण हे एक्झाम्पल जे आहे ना अगोदर रेग्युलरसाठी बघूयात. रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न सप्लाय झोनच्या आसपास तर इथं जर किमतीला जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलात तर झूम इन करतो म्हणजे आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या लक्षात येईल. इथे बघा नाही, इथे पण नाही आहे. इथे आहे का, येस दिसतो इथे. रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न एकदम रिअर याच्यामध्ये अप ट्रेंडमध्ये तो तुम्हाला असतो आणि त्याकडे तुमचं लक्ष असणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. 3 पिक्स जे आहेत ना ते तुम्हाला लक्षात आले पाहिजे आणि त्या माध्यमातून गोष्टी ज्या आहेत तिथं अंडरस्टँड झाल्या पाहिजे. ते महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा जो आहे तो डाऊन ट्रेंडच्या शेवटी म्हणजे अप ट्रेंड होण्याच्या अगोदर जो आहे तिथे आपल्याला एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो क्रिएट होताना दिसतो आणि त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. म्हणजे हां इथे आता तो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरबद्दल आपण चर्चा करूयात. तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं आहे आपल्यासाठी एक नेकलाईन होत असते. जर तुम्ही ह्या स्ट्रक्चरला जर बघितलं तर इथं जे आहे ते नेकलाईन आहे आणि ह्या नेकलाईनचा जर उपयोग जर बघितला हा डाऊन ट्रेंड म्हणजे ऑलरेडी तो त्याच्या कशामध्ये गेला आहे. हा तुमचा काय आहे डिमॅन्ड झोन आहे. डिमॅन्ड झोनमध्ये किंमत आपल्याला दिसते. जनरली जरी मेन प्रायमरी ट्रेंड येतो डाऊन ट्रेंड आहे. त्या डाऊन ट्रेंडमध्ये इथं पहिला पुलबॅक झाला. पुलबॅक नंतर हे एक पीक आहे बघा इथे अशा पद्धतीने. नंतर फॉल हे तुमचा काय हेड आहे आणि तो हेड जो आहे तो ह्या डिमॅन्ड झोनमध्ये आला आणि नंतर हा फॉल करून पुन्हा एक सेकंड लेग जो तो क्रिएट आपल्याला होताना दिसतो आहे. आणि जर अशा पद्धतीने लेग जर आपल्याला क्रिएट होताना दिसतो आहे तर हा तुमचा काय झाला राईट शोल्डर, हा लेफ्ट शोल्डर. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने तुम्हाला रिव्हर्सलचे सिग्नल दिसत आहेत तर तुमची एंट्री जी आहे
ज्यावेळेस हा राईट शोल्डर तिथं होत असतो त्यावेळेस तुमची एंट्री तिथं प्लेस करणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। एंट्री झोन जो आहे फर्स्ट फॉल होईल, त्याच्यानंतर पुल बॅक होईल, नंतर जो रिट्रेसमेंट राहील त्या रिट्रेसमेंटमध्ये ह्या झोनच्या आसपास, डिमॅन्ड झोनच्या आसपास किंवा प्रॉक्झिमल लाईनच्या आसपास जे आहे ते तुमची एंट्री झोन तुम्ही तिथं क्रिएट करू शकता। जसं की ऑलरेडी आपण ज्या एंट्रीजबद्दल डिस्कशन जे केलेलं आहे त्याबद्दलचीच आपण इथं चर्चा जी आहे ते करतो आहे। फक्त यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली प्रॉक्झिमल लाईनच्या आसपास जे ते एंट्री होत नसते, ह्यामध्ये आपण फक्त आणि फक्त वेट करत असतो। म्हणून याच्यामध्ये दोन पद्धतीने तुम्ही एंट्रीज करू शकता, फर्स्ट पोझिशन आणि सेकंड ऑप्शन। तर फर्स्ट जी मेथड आहे ती कन्झर्वेटिव्ह मेथड आहे। ह्या कन्झर्वेटिव्ह मेथडमध्ये तुम्ही जे प्राईसला वेट करणार जोपर्यंत प्राईस जी ती हेड तयार करत नाही आहे तोपर्यंत, म्हणजे हा तुमचा काय झाला लेफ्ट हेड, लेफ्ट शोल्डर हे झालं तुमचं हेड आणि हे झालं तुमचं राईट शोल्डर। ज्या वेळेस किंमत जी आहे ती हेड कंप्लीट करत नाही आहे आणि शोल्डर पॅटर्न करत नाही आणि परत एकदा त्याच्या नेकलाईनपर्यंत, म्हणजे ही एक नेकलाईन आहे, जोपर्यंत किंमत जी त्याच्या नेकलाईनपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत तुम्ही वेट करता। म्हणजे जनरली लेफ्ट शोल्डर झालं, नंतर हेड झाला, हेड झाल्यानंतर पुन्हा नेकलाईनपर्यंत गेलं, तिथून राईट शोल्डर तयार केलं आणि पुन्हा किंमत जी ती नेकलाईनपर्यंत जात नाही। ह्या कन्झर्वेटिव्ह मेथडनुसार तुम्ही वेट करणार किंमत जोपर्यंत नेकलाईनपर्यंत येत नाही तोपर्यंत, आणि ज्या वेळेस नेकलाईनचं ब्रेकआउट होऊन जातं तिथं तुमची काय राहणार एंट्री राहणार। एंट्री केल्यानंतर तुमचा जो स्टॉप लॉस आहे ह्या राईट शोल्डरच्या स्विंग लोच्या आसपास तुमचा स्टॉप लॉस राहणार आणि तुम्ही तिथं प्रॉपरली तिथं थांबणार। सेकंड जी ॲग्रेसिव्ह मेथड आहे जी की सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात चांगली, ॲग्रेसिव्ह तर आहे, स्टॉप लॉस तर हिट होण्याचे चान्सेस तर आहेच आहे, परंतु ह्या ॲग्रेसिव्ह मेथडमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल होण्याचे जे चान्सेस जे आहे ते इथं असणार आहे। ॲग्रेसिव्ह मेथडमध्ये प्राईसनी एकदा की इन्व्हर्टेड हेड फॉर्म केलं, हे इन्व्हर्टेड हेड फॉर्म केलं, पुलबॅक केलं आणि पुन्हा एकदा ती त्याच्या दिशेमध्ये त्या हेडच्या दिशेमध्ये पुलबॅक करायला सुरुवात करते, त्यावेळेस ॲज सून ॲज किंमत जी ती डिमॅन्ड झोनच्या आसपास येताना दिसते, एक्झॅक्टली त्या डिमॅन्ड झोनला टच करेल किंवा नाही करेल ते वेळ प्रसंगी त्या टायमालाच राहील। परंतु ज्यावेळेस तुम्हाला तिथं दिसतंय की तिथं एक रिव्हर्सलचं कॅन्डल्स जे तयार होऊ राहिलेत, तुम्ही तुमच्या एंट्रीजला जे तुम्ही स्टार्ट करून देणार, कारण इथं एक फेवरेबल रिस्क रिवॉर्ड राहणार। ॲग्रेसिव्ह मेथडमधली तुमची एंट्री जी ती अशा पद्धतीने तयार होऊन जाईल आणि स्टॉप लॉस जो आहे तो हेडच्या आसपास क्रिएट करून टाकाल। म्हणून तुम्ही इथं दोन प्रकारे ऑर्डर जे आहे तुमची एंट्री करू शकता, एक म्हणजे लिमिट ऑर्डरच्या माध्यमातून तुम्ही तुमची एंट्री जी ती फिक्स करू शकता आणि दुसरी म्हणजे मार्केट ऑर्डरच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमची एंट्री जी ती फिक्स करू शकता। म्हणून इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची बाय लिमिट ऑर्डर जी तुम्ही तुमचा लेफ्ट शोल्डर जो आहे तो तिथं जिथं इक्वल होतो तिथंच प्लेस करताल आणि जे जास्त लो रिस्कच्या हिशोबाने कन्सिडर आउट करतायत ते बेसिंग स्ट्रक्चरमध्ये त्याचा बेस शोधतील आणि त्यानुसार जे त्याची एंट्री जी ती क्लिअर करत बसतील आणि त्यानुसार जस्ट एक ॲग्रेसिव्ह ट्रेडमध्ये जो आहे तो सगळ्यात जास्त रिस्क रिवॉर्ड जो आहे तो त्याच्यासाठी राहील आणि त्याच्यामध्ये जी एक मूव जे आहे वन साइडेड मूव जे आहे ती कॅप्चर करता येईल। इथं जर तुम्ही बघितलं ॲग्रेसिव्हवाल्याने जर फक्त इथं एक बेसिंग स्ट्रक्चर जर काढलं असतं आणि त्या बेसिंग स्ट्रक्चरनुसार जर त्यांनी त्याची एंट्री ठेवली असती, इथं एक ऑपॉर्च्युनिटी त्यासाठी होती, एक वन साइडेड मूव जी ती आपल्याला होता दिसते, इथं तुम्ही चांगलं टर्न प्रॉफिटेबल राहताल। ऑलरेडी जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहेत ते फार लेट तिथं एंट्री करतील, तिथं थोडंसं साईडवेज होऊन त्याच्यानंतर मोमेंटम जे आहे ते आणखीन इन्क्रीज होताना दिसेल। परंतु याच्यामध्ये रिस्की मेथड जी आहे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरच्या केसमध्ये ती एकदम भारी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉफिटेबल ज्यावेळेस बाकीचे लोक जागे व्हायच्या अगोदर जे आहे तुमची एंट्री होण्याची चान्सेस जी ती सगळ्यात जास्त राहील आणि ती तुम्ही जर बघितलं तर कशा पद्धतीने त्याने जी ती रॅली केली, ह्या दोन्ही मेथड्सनुसार जर रिस्क रिवॉर्ड जर बघितलं तुम्ही इथं एंट्री करताय, इथून तुमचं जे टार्गेट आहे जवळजवळ 2.13%च्या हिशोबाने कन्झर्वेटिव्ह मेथडनुसार होत आहे। परंतु जर तुम्ही ॲग्रेसिव्ह मेथडनुसार जर तुम्ही इथून हे करताय तर तिकडनं जवळजवळ तुम्हाला 5% म्हणजे 2.13 कुठं आणि 5% कुठं याचा जो उपयोग जो आहे तो तुम्हाला याच्या माध्यमातून जो आहे ना तो लक्षात येऊन जातो। म्हणून याच्यामध्ये ह्या गोष्टीकडं आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून सिम्पल ऑन सिम्पल जे पिन बार आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर किंवा रेग्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्नबद्दल आपण जे चर्चा केली, डिस्कशन केलं आहे, त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊन जातं की किमतीला किंवा प्राईसला नेमकं काय करायचं आणि त्याचा उद्देश त्याची दिशा जी ती कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह आउट होते। सगळ्यात महत्त्वाचं
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्याबरोबरच जर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर केलं, तुम्हाला आणखीन ॲडव्हान्स मनी झोन किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल टेक्निकल ॲनालिसिसबद्दल आणखीन भरपूर माहिती हवी असेल तर नक्कीच मराठी व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जावा, तिथनं ते सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. याबरोबरच अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण डबल बॉटम, एनगल्फिंग पॅटर्नचा सप्लाय आणि डिमांड झोनमध्ये कसा उपयोग करायचा, फ्लिप झोन्स काय आहे, रोल रिव्हर्सल्स कशा पद्धतीने यूज करायचं, मल्टिपल फ्लिप झोन्स कशा पद्धतीने कन्सिडर करायचे, मल्टी टाईम फ्रेममधले फ्लिप झोन्स कसे राहतील, त्याबद्दल आगामी सेक्शन्समध्ये व्हिडिओ जे आहे ते अपलोड करणार आहोत. आणि हे व्हिडिओ रेग्युलर बघा, एक नोटबुक आणि वही पेन घेऊनच व्हिडिओ बघत जावा. त्याच्यातले कन्सेप्ट जे आहे त्याची प्रॅक्टिस करा आणि नक्कीच तुम्हाला जे रेग्युलर जे टेक्निकल ॲनालिसिस कॅन्डल्सवरती शिकताय किंवा बाकीच्या गोष्टीवरती शिकताय त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि चांगलं जे मार्केटमध्ये वर्क होणार आहे तेच शिकवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याबरोबरच तुमच्यासाठी काही ऑफर्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत, त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या ऑफरचा फायदा तिथे लाभ जो आहे तो उठवू शकता. सगळ्यात महत्त्वाचा डिस्क्लेमर चेतावणी ही आहे की हा व्हिडिओ जो आहे फक्त आणि फक्त एज्युकेशनल शैक्षणिक पर्पजच्या हिशोबाने इथनं कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन जे आहे ते दिलं गेलेलं नाही आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट